माझे दंडवा तया माझे दंडवता तीन शिरे सहा तया माझा दंडवत तया माझा दंडवत पाखी जोडी पुढे श्वाना काठी जोडी पुढे पाखी जोडी पुढे काठी जोडी पुढे पाखी जोडी पुढे श्वाना नित्य दानवीचे स्नान नित्य दानवीचे स्नान नित्य दानवीचे स्नान काठी जोडी पुढे स्वाहा नित्य दानवीचे नित्य दानवीचे नित्य दानवीचे माता शोभे जटावर अंगे विभूते सुंदर अंगे विभूते सुंदर अंगे विभूते सुंदर माता शोभे जटावर अंगे विभूती सुंदर अंगे विभूती सुंदर अंगे विभूती सुंदर शंख चक्र गदा हाते पायी फडावा गणपती पायी फडा
हरी
तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान, माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान, शंख चक्र गदा हाते, पायी खडावा गरजते, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान, तुका म्हणे दिगंबर, तया माझा नमस्कार, काखी झोळी पुढे श्वान, नित्य जानवीचे स्नान. सर्वांनी भजन करा, टाळी वाजवा. विठाला 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 सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तडिद्वादशं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. तो स्वर वेगळा आहे आणि पखवाजाचा स्वर वेगळा. पेटी बंद करा. हा पेटी बंदच राहू दे. पेटीचा पखवाजाचा ताळ. विठाल 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 विठाल. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी काळा कुसरी काही जणी नेबुरुत वचने आदी भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा 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 काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती राया काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा. हे धन्य धन्य निवृत्ती राया काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा काय महिमा वर्णावा. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जयांची गावी केला वास. तयाशी नसावे उदास. तीन शिरे सात तीन शिरे साहात तया माझे दंडवत. काखी जोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान. आपल्या श्री क्षेत्र गुंजाळवाडी या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये अतिशय पवित्र आणि मंगल वातावरणामध्ये या ठिकाणी हा दत्त जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने या सच्चिदानंद साईबाबाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये वेताळ बाबाच्या या कुशीमध्ये आपण सगळे गावकरी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेले आहात. खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी कीर्तना करता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. आणि या 5 कडव्याच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय
भगवान श्री दत्तात्रय महाराजांच्या स्वरूपाचं वर्णन करतात. विठाला विठाला आज दत्त जयंती आहे. आपण जर प्रामुख्यानं या वारकरी परंपरेचा जर विचार केला तर पुण्यतिथी ही संतांची साजरी केली जाते. जयंती ही देवाची साजरी केली जाते. वर्ष श्राद्ध हे तुमचं माझं केलं जातं आणि जन्मदिवस हा तुमचा माझा केला जातो. मात्र पुन्हा एकदा ऐका, पुण्यतिथी ही संतांची साजरी केली जाते. संतांची पुण्यतिथी का साजरी केली जाते याचं कारण असं आहे, संतांचं बोलणं पवित्र आहे, संतांचं वागणं पवित्र आहे. नवे नवे संत जो जो व्यवहार करतात ते सगळे व्यवहार पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युता सर्व काळ तो देह पवित्र ती वाणी पवित्र. म्हणून संत ज्या तिथीला जातात ती तीच पुण्यवान होते. म्हणून संतांची पुण्यतिथी केली जाते. आता मुद्दा आपला आजच्या कीर्तनाचा असा आहे, आज दत्त जयंती आहे. जयंती ही केवळ देवाचीच साजरी केली जाते. ऐका, आपल्याकडं श्रीराम नवमी साजरी केली जाते. त्या दिवशी भगवान श्रीरामाचं प्रागट्यकरण झालेलं आहे आणि आपल्याकडे भगवान गोपाल श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी केली जाते. कारण त्या दिवशी भगवान गोपाल श्रीकृष्णाचं प्रागट्यकरण झालं आहे. आज दत्त जयंती आहे. आज भगवान श्री दत्तात्रय महाराजांचं प्रागट्यकरण झालेलं आहे. विठाला विठाला या विश्वाचा जर विचार केला तर भगवान परमात्म्याने अवतार घेण्यासाठी ज्या जागेची निवड केली ती जागा म्हणजे तुमचा माझा भारत आहे. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. इसी देश में संत महंत, इसी देश में संत महंत, संतों का उजियाला उजियाला. भारत देश हमारा, भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. भारत देश हमारा हमारा, भारत देश हमारा. मोकळा आवाज येत नाही, मला जीव काढून ओरडावं लागू राहिलंय मग माझा आवाज येतो. असं सहज आला पाहिजे. या भारतामध्ये खऱ्या अर्थानं देवानं निवड केली जन्म घेण्यासाठी. ऐका ना, भारताला भारत माता म्हणतात. काय म्हणतात दादा? भारत माता. पण इंग्लंडला म्हणत नाही इंग्लंड मदर असं म्हणतात का? अमेरिका माता, फ्रान्स माता, इटली माता, जपान माता नाही. कारण भारत हा खऱ्या अर्थानं देवाला जन्म घेण्याच्या योग्यतेचा वाटला. म्हणून या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्यानं अनंत अवतार घेतले. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळो कृपाळो दिना लागे उतरणे, कनवाळो कृपाळो दिना लागे उतरणे. भगवान परमात्म्यानं अनंत अवतार घेतले. त्या अनंत अवतारापैकी भगवान परमात्म्याचे प्रमुख 10 अवतार आहे. किती? 10. तुकोबरा एके ठिकाणी वर्णन करतात, आमासाठी अवतार, आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर मोही धाव घाली पाना नाव घेता पंढरीराना. ऐका, मी सांगतो तुम्ही मोजा. इकडे बघा माझ्याकडं. मी अवतार सांगतो तुम्ही मोजा. पहिला अवतार मत्स्य. मत्स्य म्हणजे काय? हा, क्या बात आहे. हा, मत्स्य म्हणजे मासा. मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण,
बुद्ध आणि 10वा होणार आहे कोणता? कली कलंकी. हे 10 अवतार प्रमुख आहे आणि या प्रमुख अवतारांमध्ये 2 अवतार पूर्ण, बाकीचे अपूर्ण. पूर्ण अवतार राम कृष्ण पूर्ण अवतार. हे राम कृष्ण पूर्ण अवतार. राम कृष्ण अवतार. हे गुरुजनांचा येणे करुणी संहार. पूर्ण अवतार. राम कृष्ण पूर्ण अवतार. भगवान परमात्मा अवताराला का येतो याची शास्त्रामध्ये कारण सांगितलेले आहे. भगवान परमात्मा स्वतःच सांगतात का मी का अवताराला येतो. ज्या ज्या वेळेला धर्म हा अधर्माकडे मार्गक्रमण करू लागतो. आपोल्या पाळी श्री भक्त जना. भक्त जना. आपोल्या पाळी श्री भक्त जना. भक्त जना. आपोल्या पाळी श्री भक्त जना. भक्त जना. आपोल्या पाळी श्री भक्त जना. हे धर्म रक्षावया अवतार घे. आपुल्या पाळी श्री भक्त जना. धर्म रक्षावया अवतार घे. आपुल्या पाळी धर्म रक्षावया अवतार घेशी. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अवतार घेतात. धर्म ज्या वेळेला अधर्माने जाऊन मार्गक्रमण करू लागतो आणि ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, प्रभू भगवान गोपाल श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात मी येण्याचं कारण काय. यदा यदा हि धर्मस्य. यदा यदा हि धर्मस्य म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. याचा अर्थ असा आहे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी अथवा चक्कर येते त्या त्या वेळेला मी अवताराला येतो. देवा अर्जुनानं विचारलं अजून तू कधी अवताराला येतो. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनाम. ज्या वेळेला माझं नाम स्मरण संकटात येतं, ज्या वेळेला माझे साधू संकटात येतात आणि ज्या वेळेला विनाशकाळी लोक दुष्कृत्य करतात त्यावेळेला काळजी करू नका, मी त्या ठिकाणी येतो. विचारला अर्जुनानं देवा का बरं तू येतो बरं. देवानं सांगितलं अर्जुना हा माझा व्यवसाय आहे. व्यवसायाला परत समानार्थी शब्द काय दादा सरपंच. धंदा. हा व्यवसायाला समानार्थी शब्द काय. हा 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 त्यांचा काय म्हणले. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करितो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करितो. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करितो. घेऊन या चक्र गदा
महाराजांची. घेऊन या चक्रगदा, आवाज मोकळा करा, घेऊन या चक्रगदा, हाच धंदा करीतो आणि भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारे. तो भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनांचा काय करतो म्हणले, संहार करतो. म्हणजे का बरं आज दत्तात्रय भगवान प्रभू अवताराला आले, तर ऐका ना, अनुसया माता आणि अत्री ऋषी हे ज्या वेळेला वृक्ष पर्वतावर तपश्चर्या करण्याकरता गेले, तपश्चर्या करण्याकरता गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली. ओम विष्णवे नमः. कुठलाही मंत्र येत नसला की हा म्हणत जा, अगदी सोपा. काही नसली तरी गाळ्यात माळ, ओम विष्णवे नमः. देवाला वाटतं वा वा. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि विचारलं, काय मागणं आहे तुमचं? म्हणले, देवा, अरे भगवान परमात्म्याच्या इच्छेनुसार, तुझ्या इच्छेनुसार आम्ही या सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता आम्ही अवताराला आलेलो आहोत. आमच्या पोटी म्हटले संतान नाहीये. म्हणले, ठीक आहे, तुम्हाला मुलगा हवाय का? तुम्हाला मुलगा हवाय का? म्हणले, हो. मुलगा नको आम्हाला. ऐका तुम्ही, आम्ही देवाकडे मुलगा मागतो. म्हणले, आम्हाला मुलगा नकोय. कोण नाही म्हणलं तुम्हाला? विठ्ठल 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 आता इकडे लक्ष द्या, विक्षेप होईल. म्हणले, आम्हाला मुलगा नकोय. म्हणले, मग आम्हाला सुपुत्र हवाय, आम्हाला चांगला वागणारा मुलगा हवाय. म्हणले, ठीक आहे, तथास्तु. म्हणले, तथास्तु नाही देवा, आमच्या कुळामध्ये तू जन्माला ये अशी आमची तुम्हाला प्रार्थना आहे. भगवान परमात्म्याने सांगितले, ठीक आहे. परिणाम असा घडला, महाराज अनुसया माता ह्या अतिशय पातिव्रत्याचं पालन करणाऱ्या होत्या. एक शेपक प्रमाण आहे. आता परत मुद्दा आला बरं का, गोंधळ होतो त्याच्यावर. त्याला असं तुका म्हणे जोडून दिलंय. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. नीट ऐका माझ्या माता मावल्यानं बरं का. पतिव्रता स्त्रीची इतकी ताकद आहे का ती भगवान परमात्म्याला सुद्धा त्याचे शब्द मागे घ्यायला भाग पाडते. पण कोण? जी पतिव्रता आहे. पतिव्रता म्हणजे काय माहिती का? जी पतीच्या विरोधामध्ये एकही कट कारस्थान करत नाही, तिला काय म्हणायचं? हा, पतीच्या मता अनुसारे पतिव्रता. पतीच्या मनानुसार जी वर्तन करते तिला काय म्हणायचं वहिनी साहेब? आमची वहिनी सुद्धा आल्या. विठाल विठाल तिला म्हणायचं पतिव्रता. ते जाज्वल्य नावाचे ऋषी होते बरं का बाबा. जंगलामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले. एका वडाच्या झाडाखाली बसले. तपश्चर्या करत असताना इतकी घोर तपश्चर्या केली, श्वासावर तपश्चर्या केली आणि अंगावरती वारू साचलं. कीर्तनामध्ये माणसं 1.5 तास व्यवस्थित बसत नाही. ही मांडी त्या मांडीवर, ती मांडी ही मांडीवर, घड्याळ कपाय, मोबाईल कपाय, व्हॉट्सअप चालू कर, फेसबुक चालू कर, इंस्टाग्राम चालू कर, याला मिस कॉल दे, त्याला मिस कॉल दे, तू कुठं आला, मी पुढं बसलो, मागं बसला का, बरं बस, ज्या नंतर भेटू जेवायच्या टायमाला. लय नियोजन कीर्तनात. पण 12,000 वर्ष तपश्चर्या केली. अंगावरती वारूळ साचलं महाराज. केस जटा जमिनीपर्यंत लोळू लागल्या. त्या केसांमध्ये कितीतरी घरची पक्ष्यांनी आपली घरटी बांधली, अंडी घातली, पिल्ला उगवली, पिल्ला उमगली आणि संसार पाखरांचा सुरू झाला. महाराज तपश्चर्या संपली. जाज्वल्य ऋषी नदीमध्ये स्नान करण्याकरता गेले. सगळं आपलं अंग झटकलं. जटा वडाचा चीक काढून अशा बांधल्या. 12,000 वर्ष झाले पोटामध्ये अन्नाचं कण नाही म्हटले.
आता काहीतरी माधुकरी भिक्षा मागायला पाहिजे, म्हणून अशा तुमच्या सारख्या पवित्र गावामध्ये ते भिक्षा मागण्याकरता गेले. आणि गावामध्ये जात असताना प्रसंग असा घडला, आकाशामध्ये एक साळुंकी उडत चालली होती. साळुंकी माहिती ना? साळुंकी उडत चालली होती आणि महाराज त्या साळुंकीने देहधर्म आकाशामध्ये विहार करत असताना उरकला आणि या साधूच्या उजव्या खांद्यावरची तिची विष्ठा पडली. 12,000 वर्षे केलेल्या तपश्चर्याचं फळ आहे. याने त्या साळुंकीकडे असं पाहिलं. महाराज ऍडजस्ट करून घ्या, आता जसं आहे तसं, विक्षेप नको आपल्याला, आहे तसं राहू द्या, कीर्तन होणं गरजेचं आहे. याने त्या साळुंकीकडे पाहिलं या महात्म्याने आणि त्याने बघता क्षणीच त्या साळुंकीची राख झाली. आणि मग याला आनंद वाटला, आपली तपश्चर्या फळाला. बरेच लोक अशीच तपश्चर्या करतात बरं का. एखादा दूध काढत असला का त्याच्या गोठ्या जवळून जाय, दुसऱ्या दिवशी सकाळी गाय दूध द्यायचंच बंद करते. त्यातलाच प्रकारे ध्यानात. एखाद्याचं पोरगं लय सुंदर गोंडस राहिलं ना, त्याला जर आईनं मस्त गुच्ची बांधली, गाजर बिजळ लावलं, गंध पावडर केली, मस्त पायात पैंजण, ते चिवचिव करणारे बुट्ट घालून अंगणात सोडला, एखाद्यानं त्याला उचललं, त्याचा मुका घेतला का रातभर पोरगं झोपूनच देत नाही. हातल्यातच प्रकारे बरं का ही आघोरी तपश्चर्या. याने पाहिलं साळुंकीची राख झाली. गावामध्ये गेला, एका घराच्या समोर उभा राहिला आणि आवाज दिला, भिक्षाम देही. राहू दे असं जातं बरं का. आतून कुणी आलं नाही. मात्र ज्या घरामध्ये आपण भिक्षा मागितली त्या घरात भिक्षा मिळाली नाही. जोपर्यंत मालक नाही म्हणत नाही तोपर्यंत पुढे जायचं. कितीतरी वेळ तो तिथे उभा राहिला आणि बऱ्याच कालावधीनंतर एक माऊली सुपामध्ये काहीतरी पीठ आपलं घेऊन बाहेर आली आणि याने तिच्याकडे डोळे वाटारून पाहिलं. ती म्हणली, आहे नजर खाली कर. तू म्हणला, का बरं? तुला मी काय जळून खाक व्हायला त्या जंगलातली साळुंकी वाटली का? आता रे बा. त्याने लगेच तिचे पाय धरले. मावशी, अक्का, आई, ताई, खरं सांग, हे जंगलात जे घडलं ते फक्त साळुंकीला आणि मलाच माहिती. हे तुला कसं कळलं? सांगितलं, भाऊ 12 वर्ष झाले घरामध्ये दुर्धर आजारानं माझा पती, माझा नवरा, माझा मालक पडलाय आणि मी देवाची सेवा करत नाही, तुळशीला पाणी घालत नाही, मात्र सातत्यानं नवऱ्याच्या सेवेमध्ये व्यग्र आणि मग्न आहे. म्हणून त्या सेवेचं फळ जंगलात काय घडलं तुझ्या सोबत हे मला इथं कळलं. हे तुम्हाला कळलं का? विठाल 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 विठाल. लंकेमध्ये सीता मातेचा शोध घेण्याकरता वानर सेना निघाली. प्रभू श्रीराम नळ नीळ जामवंत लक्ष्मणजी निघाले आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मणाच्या काळजामध्ये वर्णी बाण लागला आणि लक्ष्मणाला शक्ती लागली. आता भारतामध्ये जाऊ शकत नाही, कारण आता आपण त्या रावणाच्या लंकेच्या प्रवेशद्वारावरती आलोय. म्हणून मग त्यांच्यामध्ये मीटिंग ठरली, काय करावं. डॉक्टर नाही, वैद्याला आणावं लागेल. मग आता काय करायचं, भारतात जायचं की लंकेत जायचं? हनुमंतानं सांगितलं, काळजी करू नका, मी लंकेत जातो. लंकेमध्ये हनुमंतजी गेले आणि त्या लंकेमध्ये वैद्याचा शोध घेतला आणि त्याच्या दारामध्ये जाऊन उभे राहिले. जय श्रीराम. मॉनिटर दे दादा, आवाज दे. कळलं तिला ओरडल्याच्या सहज आवाज आला पाहिजे, सहज. आज काय झालं मला काही कळत नाही. वैद्याच्या दारामध्ये हनुमंतराय उभे राहिले, जय श्रीराम बोलले. वैद्य बाहेर आला, कोण? म्हणले, मी हनुमान. आमच्या लक्ष्मणांना शक्ती लागली, तुला यावं लागेल. म्हणले, मी येणार नाही, कारण मी गद्दार नाही. ऐकताय ना तुम्ही? किती कळलं काय माहिती. विठाला 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 विठाला. मी येणार नाही, कारण मी फुटलेला. महाराज, खरंच हनुमंतासारखी भक्ती करायची. हनुमंतासारखं आपण जिथं आहे तिथं स्थिर राहायचं. लक्षात धरा. हनुमंताला सीतामातेने नवरत्नाचा हार दिला, ह्या बाबानं दगडावरती तो फोडला. सीतामातेला प्रभू म्हणले, बघ तुझ्या हाराची किंमत काय. जवळ बोलवलं, म्हणले, का रे तू माकड ते माकडच. म्हणले, अक्कल नाही तुला. म्हणले, नवरत्नाचा हार स्वर्ग मृत्यू पाताळ विकल्याच्या नंतर 1 मोती मिळेल असा तो हार. म्हणले, तू दगडाने फोडतो, काय बघतो त्यामध्ये? म्हणले, आई साहेब, या मण्यामध्ये मी माझ्या प्रभूला बघण्याचा प्रयत्न करतो. राग आला. म्हटले, मूर्ख कुठला, अरे तुझ्यामध्ये तरी आहे का
छाती विदीर्ण केली हनुमंतरायानं आणि आतमध्ये दाखवलं पंचेतन राम लक्ष्मण सीता आणि हनुमान. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. माझ्या अंतकरणामध्ये म्हटले देव आहे. म्हणले चल म्हटले लक्ष्मण दादाला शक्ती लागली तुला यावं लागेल. म्हणले येत नाही. म्हणले येत नाही तुला नेल्याशिवाय म्हणले मी राहत नाही. अपहरण बघा त्या काळातलं. आता लोक आपण पळवायला लागलोय. महाराज उचललो त्या वैद्याला आणि म्हणले सांग औषध कुठे आहे. तिथं आणलं लक्ष्मणाच्या जवळ. म्हणले औषध कुठे आहे. म्हणले हे औषध एकाच पर्वतावर मिळेल. म्हणले कुठे. म्हणे द्रोणागिरीवरती जा. बरं विचारायचं ना औषध कोणतं काय काय काहीच नाही. गेले बाबा औषध शोधायला कुठं सापडत आहे. डायरेक्ट मेडिकलच उचललं. म्हणजे ती द्रोणागिरी पर्वतच उचललेला. द्रोणागिरी कपी हाती आणविला सीतापती महाराज. आणि पर्वत घेऊन जात असताना त्या नंदीग्राम गावामध्ये भरतानं पाहिलं अरे कोण हा. भला मोठा पर्वत आकाश मार्गाने घेऊन जात आहे. म्हणून त्या भरताने बाण सोडला. त्या बाणावरती प्रभू श्री रामचंद्राचं नाव, राम नामावरती हनुमंताचं प्रेम, त्या बाणाचा अपमान केला नाही. म्हणून त्या बाणासोबत त्या नंदीग्रामामध्ये त्या गावामध्ये हनुमानजी उतरले आणि दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. कोण तुम्ही कुठले. म्हणले मी रामरायाच्या सेवका. मी रामाचा सेवक आहे. अरे म्हणले राम तर माझा भाऊ आहे. काय झालं काय घडलं. म्हणले लक्ष्मणाला शक्ती लागली आहे आणि त्यासाठी मी हे औषध घेऊन जात आहे. जर दिवस उगवण्याच्या आत हे औषध नेलं नाही तर म्हणले लक्ष्मण जगत नाही. हे ऐकलं लक्ष्मणाची पत्नी उर्मिलेनं. कारण ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मणजी वनवासाला निघाले त्यावेळेला सीता माता प्रभू बरोबर निघाल्या. उर्मिला सुद्धा निघाली. परंतु लक्ष्मणानं सांगितलं उर्मिला ऐक तुला माझ्या माता पित्यांची सेवा करायची आहे. म्हणून उर्मिला जोपर्यंत आपला नवरा घरी आला नाही 14 वर्ष अन्न पाण्याचा तिने त्याग केला. अन्न पाणी ग्रहण केलं नाही. असं करीन का आपली बाई. बाबा हे कीर्तना सांगण्यापुरतं भारी आहे रे. नाही का. ओनली थेरॉटिकल नो प्रॅक्टिकल. ऐका ना. मग ती उर्मिला त्या ठिकाणी आली. म्हणले ऐका तुम्ही दोघं गप्पा करा. तुमच्यामध्ये काय संवाद येतो चालू राहू द्या. हा सूर्य कसा उगवतो ते मी बघते. भरताने विचारलं वहिनी का म्हणजे काय. म्हणले भाऊजी पातिव्रत्याचं पालन करणारी ही तुमची भाऊजे उर्मिला लक्षात धरा. नवरा 14 वर्ष वनवासाला गेलाय. अजून पाण्याच्या थेंबाला सुद्धा या उर्मिलेनं स्पर्श केलेला नसेल. आणि मी जर पतिव्रता असेल तर तो सूर्य उगवू शकत नाही. सूर्याला सुद्धा उगवण्यापासून थांबवण्याची ताकद पातिव्रत्यामध्ये आहे. ती शांडिल्य नावाची एक पतिव्रता होती बरं का. ऐका. आणि ती पतिव्रता होती. तिने लग्नाच्या अगोदर आपल्या बहिणीला विचारलं. तिची बहीण मोठी पतिव्रता. चर्चा होत असतात मुलींच्या. म्हणले लग्न झाल्यावर लई त्रास देतात का ग सासरचे लोक. ही म्हणले नाही नाही मजा असते. ही म्हणली मग माझं कधी होईन. हिने तिला विचारलं का ग ताई. म्हणले पतिव्रता म्हणजे काय ग त्याच्यासाठी काय करावं लागतं. म्हणले पतिव्रता होण्यासाठी आधी लग्न व्हावं लागतं. शाबास. ती म्हणले मग मी कुणाशी करू लग्न. आता हा का प्रश्न आहे का सरपंच. ती म्हणले एक काम कर आपल्या गावात महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर सोमवारी पहिला माणूस तुला जो दिसेल त्याच्या गळ्यात तू हार टाक. तो तुझा नवरा.
ही भल्या पहाटे गेली, पण तिच्या आधी एक हजर होता. हातपायाचे बोट त्याला लखवा मारलेला, सगळ्या अंगाला कुष्ठरोग झालेला आणि असा पांगळा. सकाळी सकाळी सोमवारी महादेवाला भेटायला लोक येतील म्हणून भीक मागण्यासाठी आपला नंबर आपला आथरून घेऊन आलेला. हिने त्याला पाहिलं, मागचा पुढचा विचार नाही, त्याच्या गळ्यात माळ टाकून दिली. म्हणले मी तुमची बायको. तो म्हणलं जमलं पहा, आता मला कोणी भिक्षा देत नाही. ती म्हणली आजपासून तुम्ही माझे पती आणि मी तुमची पतिव्रता. हा म्हणला मला भूक लागली. तिने लगेच एक पाटी आणली, याला चालता येत नव्हतं, याला त्या पाटीमध्ये टाकलं आणि डोक्यावरती पाटी घेऊन नवऱ्याला आपल्या घरी घेऊन जाऊ लागले. पण हे जे असतात ना महाराज, हे लय अगोचर, हे चालताना इकडं तिकडं पाहायचं असं. ते चोर उचले भामटे माहिती ना कसे राहते. काय झालं? हा असं म्हणते का ते? बरं बरं, मॉनिटर दिलं पा मला, मी जे बोललो तेच सांगितलं, ऐका ना. आणि मग इकडं तिकडं पाहू लागला. जाताना याने एका गणिकेच्या घराकडे पाहिलं. त्या घराच्या समोर कितीतरी असे वाहनांचे चपलांचे जोड पडलेले. याने तिला सांगितलं घरी गेल्याच्या नंतर एक काम कर, तू पतिव्रता आहे ना म्हटले. म्हणले माझं मन त्या वेश्येवरती गणिकेवर गेलंय, मला तिच्या घरी घेऊन चल. तिने सांगितलं अरे बाबा अजून हळद उतरली नाही. लगेच येड्यावानी करायला लागला. काय आपलं असंच बरं का, नवीन नवीन लग्न झालं का तो बोलतो आणि ती ऐकते. तो म्हणजे कोण? त्याचं नाव तेच बा नाही का. नवीन नवीन लग्न झालं का तो बोलतो, ती ऐकते. दुसऱ्या वर्षी ती बोलते, तो ऐकतो. आणि तिसऱ्या वर्षी दोघं एकमेकाला बोलते आणि सगळं गाव ऐकतं. असं आहे काय? बरं चालू द्या. एका घरामधून कायम रडायचा आवाज यायचा आणि एका घरामधून कायम हसायचा आवाज यायचा. त्या रडणाऱ्या कुटुंबाने विचार केला, म्हणलं एकाच आपण बिल्डिंग मध्ये राहतो, शेजारच्या फ्लॅट मध्ये हसण्याचा आवाज येतो, आपण दोघंही सारखं रडतो, त्यांना आपण विचारायला जाऊ. म्हणून त्यांनी बेल वाजवली आणि लगेच त्यांनी सांगितलं या या वेलकम. म्हणले आता हसता तुम्ही? म्हणले हसण्याचं कारण काय? म्हणले हसण्याचं कारण एवढंच आहे, मी जर हिला लागेल असं बोललो तर ही मला लाटणं फेकून मारते, लाटणं मला लागलं तर ती हसते आणि हुकलं तर मी हसतो. मी जर हिला टाकून बोललो ही कुकरचं झाकण मला मारते, लागलं तर ती हसते, नाही लागलं तर मी हसतो. विठाल हिने सांगितले बाबा अरे काल अजून हळद उतरली नाही. म्हणले वेश्येकडे घेऊन चल. म्हणले तू पतिव्रता आहे ना, नवऱ्याचं मन मोडायचं नाही. हिने सांगितलं थांब, अगोदर वातावरण निर्मिती करते पंचपदी. ते एखादी बाई एखादा माणूस मेला ना, तिकडे वातावरण तयार होणं गरजेचं आहे पहिलं बरं का. रडायला सुरुवात गळा काढल्याशिवाय वाटतच नाही मौत झाली असं नाही. मुख्या कळत नाही. लोक म्हणले काय नाही का तिथे कोणी रडत नाही अजून. अरे म्हणजे वातावरण तयार होत नाही. मग हिने काय केलं, ही पहाटे पहाटे 2 वाजता जायची, तिच्या घरासमोर झाडायची, साडा टाकायची, रांगोळी काढायची, दिवाबत्ती करायची, निघून जायची. ती वेश्या सकाळी उठली का तिला विशेष वाटायचं हे गाव माझ्याकडे चांगल्या नजरेनं बघत नाही म्हटले आणि माझ्या घरापुढे हे कोण करतंय. 8 दिवसानं तिने म्हणले आज मी बघतेच. ती गच्चीवरती गेली, ही लगेच आली, झाडलं, शेणाचा साडा टाकला, रांगोळी काढली, अगरबत्ती लावली, पूजा केली, हळदी कुंकू वाहिलं, निघाली. लगेच ही वेश्या पळत आली, तिचं मनगट पकडलं. म्हणले थांब बाई कोण आहेस तू? म्हणले मी शांडिल्य आहे. म्हणले का असं करते? म्हणले ऐका, राग येणार नसेल तर सांगते, माझं मन ऐका. माझ्या नवऱ्याचं तुमच्यावरती मन आलंय आणि माझ्या नवऱ्याला तुमच्याशी बोलायचंय, भेटायचंय. ही म्हणली तू इतक्या प्रेमानं जर त्याच्यासाठी करत असेल, मी भेटते त्याला बोलते. ही घरी गेली, हिला आनंद झाला. म्हणले चला तुमचं काम झालंय. नवऱ्याला पाठीत घातलं ना उचललं. असा नवरा बाईला पाहिजे हा ना, वैतागच नाही. पाठीत घातलं नवऱ्याला. बरं आता हे विचित्रच ना मगाशी बोलल्यासारखं. काही लोक लय विचित्र राहते महाराज, अजिबात कोणाला उमजून देत नाही ध्यानात धरा. एक लय पंडित होता बरं का सरपंच, त्याच्या पायात गवताचा वाळा आणि हातामध्ये मशाल. म्हणजे कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाही बरं का मी. पायात गवतात वाळा, हातामध्ये मशाल आणि तो फिरायचा, गावगाव जायचा. हाय कोई मायकलाल जो मुझसे सवाल करे. लोक म्हणायचे का बरं? म्हणले ही हातामध्ये मशाल म्हणजे आकाशात एक सूर्य आणि मी पृथ्वीवरचा सूर्य. कुणाला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा, नाही तर सगळी लोक मला गवतासारखी माझ्या पायात बांधली. लोक काहीच विचारित नव्हते. आणि एक आवतकरी बाबा आमच्या बिराजदार बाबाच्या वयाचा मस्त आवत हाकीत होता. ते रुमनं राहतं का? रुमनं ते असं वाकडं राहतं, त्या सेक्स फोन सारखं ते असं मस्त त्याचा आवत चालू होतं आणि इकडून लगेच हा आला, हाय कोई मायकल जो मुझसे सवाल करे.
यानं ऐकलं काय बोलतो रे हिंदी में, इधर आ जाओ. मराठीत सांग. म्हणला तुम्हाला काही प्रश्न आहे का, तुम्ही विचारा, मी त्याचं उत्तर देणार. नाही दिलं तर तुम्ही जिंकले, हारले मी जिंकलो. बरं मग त्यानं लगेच रूमनं काढलं. ऐकता ना तुम्ही, ए माझ्याकडे पहा. त्यानं लगेच रूमनं काढलं. म्हणलं खरं सांग आता, हे तुझ्या कुठं बसणार आहे. कायला घरी गेल्यावर कळन काय सांगत होता रूमनेचा. काय म्हणते ते, खरं सांग हे रुग्ण आता मी तुला मारणार आहे, पण याचा रट्टा कुठं बसणार आहे. त्यानं विचार केला, पाठीत म्हणा होता हा कमरात टाकीन, कमरात म्हणा होता हा मांडीत टाकीन, मांडीत म्हणा होता हा लवणीत हानीन. हा म्हणला नाही मी हारलो, म्हणले ही जाऊ माशाल चाल पटक्यान काढतो गावताचा वाळा. लय पंडित आहे असे ध्यानात धरा. एक म्हणायचा तुमचे काही प्रश्न असले ना मला विचारा. एक जण ते बायको गहूच चाळत होते, तिथंच बसला होता. तुम्हाला इकडे तुला इच्छा येतो. यानं ती चाळण उचलली, ते करवा चौथला राहते ना त्या बाया पाहत्या अशा चाळणीत नवऱ्याला. काय पाहत्या मला काही कळत नाही. वर्षभर काय करता तुम्ही, त्या चाळणीचे वल तरी किती मोठे. याने ती चाळण घेतली आणि त्या प्रश्न जो विचारा म्हणतो ना त्याच्याकडे पाहिलं. त्याला म्हण खरं सांगा आता तू, मी कोणत्या छिद्रातून तुझ्याकडे पाहतोय. तो म्हणला गहू चालून घे, येतो मी विठाल. याने त्या पाठीमधून ते मांडव्य ऋषी नाही का बाबा, त्यांना सुळावरती देण्यात आलेलं होतं. अपराध घडला. सुळावरती देणं म्हणजे काय, असा सूळ रवला जातो, त्या सुळावरती माणसाला बसवलं जातं. त्याच्या गुदद्वारातून तो सूळ आत मानेपर्यंत येतो आणि माणूस मरतो. त्यांना नेमकं सुळावरती बसवलं. याने चालता चालता पाठीतून त्याला धक्का दिला आणि ते सूळ अजून त्याच्या पोटात आतड्या कातड्यामध्ये गेला. शाबीला मांडव्य ऋषीने म्हणले सकाळ होण्याच्या आत तू मरणार. हिनं लगेच पाठीच खाली ठेवली. ती बाई राहिली लांब. ही म्हणते सकाळ झाली नाही पाहिजे. हिने भगवान सूर्यनारायणाला प्रार्थना केली, मी जर पतिव्रता असेल तर तू उद्या उगवायचं. नो मॉर्निंग, गुड मॉर्निंग नो मॉर्निंग. सकाळ झाली नाही पाहिजे. महाराज एक दिवस गेला, 2 दिवस गेले, 8 दिवस गेले, कितीतरी महिने लोटले, तरी सकाळ होत नाही. सृष्टीचं चक्र बिघडलं. कल्पना करा ना, समजा दिवस उजाडलाच नाही. शाळेमध्ये आम्हाला निबंध राहायचे. समजा लाईट गेली तर एक निबंध साक्षात खरा ठरला. शाळा बंद पडली तर, पडली ना बंद शाळा. काही निबंध आम्ही मुख्यमंत्री झालो तर, होत कोणीच नाही, पण लिहायचं काम करते. आहे का ना महाराज. मग आता सगळे देव भगवान विष्णूकडे गेले, धावा करू लागले. सृष्टीची सगळी रचना आता बंद पडायवर आलेली आहे. महाराज काहीतरी करा. म्हणले ही पतिव्रता आहे, ही शांडल्या, ही पतिव्रता आहे आणि हिला जर समजून सांगायचं असेल तर एका पतिव्रतेची गरज आहे. काही लोक त्याच्याच योग्यतेच्या माणसानं सांगितलं तर ऐकते आहे. एखादा महाराज तारीख घेत नसला ना, एखादा महाराज तारीख घेत नसला ना, मग एखादा महाराज मध्ये घालायचं, तेवढी तारीख घेऊन द्या बा. मग माझ्यासारख्याचा फोन केला की महाराज तेवढं करा, बरं जातो. नाही म्हणू शकत नाही. ते नाही का एकमेका साह्य करू अवघे करू कीर्तन. महाराज मग त्या अनुसया मातेला बोलवण्यात आलं आणि तिने सांगितलं, बाई अगं हे विश्व देवाच्या सत्तेनं चालतंय आणि मात्र तू तुझी ताकद वापरून देवाची सत्ता बदलू पाहत आहेस, हे योग्य नाही. यामुळे तुला पापाची भोग भोगावे लागेल. म्हणून तिनं सांगितलं माझी माघार आहे. सकाळ झाली, सूर्यनारायण उगवला आणि ही पातिव्रत्याची गोष्ट नारद महर्षींच्या कानावरती गेली. गळ्यात ब्रह्मविना, अँटिनेसारखी शेंडी, हातामध्ये चिपळ्या. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, हे नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, हे नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण नारायण,
नारद महर्षी आले की काहीतरी घडणार हे ध्यानात धरा. नारद महर्षी आले ऐका, काहीतरी घडणार हे ध्यानात धरा. नारद एका घराचे 2 घर करतो, 2 सख्या भावांना वेगळं काढतो. कोण? नारद. म्हणजे ना रद्द, त्याचं बोलणं कधी रद्द होत. एका घरातल्या सख्या भावांना वेगळं काढतो आणि दोन्ही घरांमध्ये जाऊन चहा पितो. दररोज किती चहा मिळायचा? 1. आता किती मिळतो? नारायण. ध्यानात धरा. म्हणून सावधान. आपण एका आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलाय. एकमेकावरती विश्वास ठेवा. आपल्यावरती वेळ आली तर भाऊच येतो. लोक फक्त श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं शांत उभे राहतात. विठाला नारद महर्षी वैकुंठात गेले. आपले भगवान परमात्मा कामाला कुठेतरी गेले होते. आता त्यांच्या मागे साधा व्याप आहे का? मी हलविल्या प्राण हाले, मी चालविल्या सूर्य चाले, मी बोलविल्या वेद बोले जनाशी चालवे चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलाविते, कोण बोलाविते हरिवी विश्वाचं बोलू लागलो आणि तुम्ही शरीराचं सांगितलं. चाले हे शर आहे, मला माहिती तुमचं पाठ आहे. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, त्याचं नाव आहे देव. ऐका ना, भगवान परमात्मा गेले आणि इथं नारद महर्षी आले. नारायण. लक्ष्मी आई साहेब उठल्या, नमस्कार केला. प्रणाम मुनिवर. म्हणले आज काय येणं केलं? काही विशेष? म्हणले काही नाही. सांगा ना काय विशेष? म्हणले काही नाही. म्हणले काय विशेष? म्हणले विशेष आहे म्हणून तर मी आलो. नारद येत नाही असा सहज. म्हणले काय? म्हणले मृत्यू लोकामध्ये कुणी अनुसया नावाची पतिव्रता आहे. काय? मृत्यू लोकामध्ये कुणी अनुसया नावाची पतिव्रता आहे. लगेच तिचं डोकं फिरलं बा. लय डोकं फिरतं. एका बाईला दुसऱ्या बाईची स्तुती केलेली चालत नाही. जर तुम्हाला अनुभव पाहायचा असेल घरी जाऊन करून पहा. तुझ्यापेक्षा त्या वहिनीला चांगली भाजी येते असं म्हणा तर खरं. माझं नाव ना सांगू, मी सांगितलं. काही कारण नाही. लगेच नारद महर्षी आग लावून गेले. ते काय विंचू चावल्याच्या नंतर लय वेळ बसतो तिला गायब. नारायण. गंमत अशी घडली महाराज. भगवान परमात्मा आले आणि भगवान परमात्म्यानं विचारलं. म्हणले कुठे लक्ष्मी? त्या कोपगृह नाही का, घरामध्ये एक विशेष भाग असायचा कोपगृह. म्हणजे राग आल्याच्या नंतर तिथं जाऊन बसायचो. म्हणले भगवान परमात्मा गेले. म्हणले काय झालं? बोलू नका माझ्याशी. काय झालं? म्हणले आम्ही नाही जा. अरे आम्ही नाही जा, आम्ही नाही जा, आम्ही आमच्याशी बोलू नका. म्हणले आम्ही बोलणार नाही. म्हणले झालं काय? म्हणले ती कोण? अनुसया. म्हणले ती पतिव्रता. मग आम्ही कोण? म्हणले अरे एवढं राग येण्यासारखं काय? म्हणले तुमचा विषय तुम्ही मिटवावा. मी काय तुमच्या बायांच्या भानगडीत पडत नाही. आणि ऐका, शहाणे माणसं बायांच्या भानगडीत पडत नाही. देव कुठंतरी गेले. यांनी लगेच फोन काढला, लगेच फोन लावला. 90 49 28 22 79. हॅलो, मी लक्ष्मी बोलते तिकडून. हा बोल ना लक्ष्मी, मी पार्वतीच बोलते. म्हणले अगं तुला कळलं का काय? म्हणले काय? म्हणले मृत्यू लोकामध्ये कुणी अनुसया नावाची पतिव्रता आहे आणि काय करते भाऊजीला कळत नाही का? आता हिच्या नवऱ्याला किती कळत होतं. तिने लगेच भगवान शंकराला सांगितलं का हो? म्हणले कोणती पतिव्रता आहे? मग आम्ही कोण? हिने लगेच कळ लावली तिकडं. सावित्री आईला फोन केला. म्हणले सावित्री मी बोलते पार्वती, तुला लक्ष्मीचा फोन आलता का? म्हणले नाही बाई, मला तर अजून फोन काय आला नाही बाई. इतकं गोड बोलत आहे महाराज. धुणधुवाला गेल्यावर नदी हो तुला म्हणून सांगते बरं का, कोणाला बोलू नको. आणि सगळ्या गावाला हीच सांगती. आणि फक्त तिला म्हणती कोणाला सांगू नको, तुला मी सांगितलं असं. अवघड आहे, गप बसवत नाही. आणि महाराज तिघींनी आपापल्या नवऱ्याला सांगितलं ऐका, तुमचं जर आमच्यावर खरं प्रेम आणि खरी प्रीती असेल तर त्या अनुसयाच्या पातिव्रत्याची तुम्ही परीक्षा करा. प्रभूंनी सांगितलं अरे असं करू नका, तिच्या उदरी मी अवतार घेणार आहे.
पण महाराज हट्ट सांगितले, एक बाल हट्ट, एक स्त्री हट्ट आणि एक जोग हट्ट. स्त्री हट्ट, बाल हट्ट, जोग हट्ट. स्त्री हट्ट केला त्रेतायुगामध्ये आमच्या सीता मातेनं, प्रभू मला ते हरिण पाहिजे. अगं सीते हरिण खरं नाहीये, पाहिजे म्हणजे पाहिजे. लगेच धनुष्यबाण उचलला, आमच्या इकडची घातलं नांदूर मधमेश्वर. जावं लागलं. मला सांगा हरिण खरं होतं का मावशी? सोनं खरं होतं का? बरं सोनं तुम्ही काय करत्या खरं सांगा? खात्या का चट असं तोंडी लावी त्या का? मग नुसतं पाहत्या ना. सीता मातानं फक्त ते सोन्याचं हरिण पाहिलं आणि 6 महिने रावणाच्या लंकेत राहिले. तिथं तरी सोनं होतं, मग तिथं तरी काय केलं? फक्त पाहिलं. मग इथंच गप्पात बसल्याची काय चाललं नसतं का? ऐका ना, याला म्हणायचं स्त्री हट्ट. एक आहे बाल हट्ट. बाल हट्ट म्हणजे काय? लहान बाळानं केलेला हट्ट. एका राजाकडे पोरगं होतं, राजकुंवर त्याचं नाव. जे पाहिजे ते लगेच. ते पोरगं रडायला लागलं. बाबा म्हणले काय रे बाळा? म्हणले मला हत्ती पाहिजे. हत्ती पाहिजे? लगेच सांगितलं, अरे हत्ती शाळेतून हत्ती आणा रे. लगेच एक हत्ती आणला, पोराच्या समोर उभा केला. बाबा मला हा हत्ती मडक्यात घालून द्या. आता रे भाऊ ऐकता ना तुम्ही, हत्ती कशात घालून द्या? बाला हट्ट. राजानं सांगितलं, अरे बाळा तो हत्ती केवढा, ते मडकं केवढं, मला बाकीचं माहित नाही. लगेच राजाने एका चित्रकाराला बोलवलं, हत्तीचं छान चित्र काढलं. म्हणले हा घे हत्ती. म्हणले मडक्यात घालून द्या. राजानं चित्र फाडलं आणि ते चित्रातला हत्ती मडक्यात टाकला. 10 मिनिटं पोरगं गप राहिलं, परत रडायला लागलं. बाबा माझा हत्ती काढून द्या. स्त्री हट्ट म्हणून त्या ब्रह्मा विष्णू महेशांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि अनुसयाच्या त्या पर्णकुटीच्या जवळ आले. अत्री ऋषी कुठंतरी बाहेर गेले होते. जाताना कमंडलू त्यांचा पूजेचा भरलेला सांगितलं होतं, कधी तुझ्यावरती जर काही वेळ आली, या कमंडलू मधलं पाणी अभिमंत्रित केलेलं आहे, याचा तू वापर करू शकते. हे आले, यांनी सांगितलं आम्हाला खूप भूक लागली आहे. आई साहेब आम्ही दूरचे प्रवासी ब्राह्मण आहोत. तुमचं घर, तुमचं वागणं, तुमचं पातिव्रत्याची आम्ही कीर्ती ऐकून आलेलो आहोत. आम्हाला जेवायचं आहे, स्वयंपाक करा. त्या अनुसया मातेनं स्वयंपाक केला. ताट वाढली, पानावरती ब्राह्मण मंडळी बसली. मात्र यांनी सांगितलं आम्हाला जर जेवावं, आम्ही जेवावं असं जर तुला वाटत असेल तर तुला नग्न अवस्थेमध्ये, दिगंबर अवस्थेमध्ये आम्हाला वाढावं लागेल, नाहीतर आम्ही जेवणार नाही. आता महाराज कमंडलूतलं पाणी हातामध्ये घेतलं आणि आपल्या नवऱ्याचं स्मरण केलं. पतीच्या स्मरणामध्ये, पातिव्रत्यामध्ये किती ताकद आहे बघा. त्या ब्राह्मणांवरती टाकलं आणि ती तिन्ही ब्राह्मण, ब्रह्मा विष्णू महेश, लहान बाळ झाली. आणि या अनुसया मातेला पाना फुटला. त्या लेकरांना तिने स्तनपान केलं. एकाच पाळण्यामध्ये तिघांना घातलं आणि झोका देऊ लागल्या. बाळा जो जो रे, जो जो रे बाळा, बाळा जो जो रे. ही आपली संस्कृती आहे. पूर्वीच्या काळी घरांमध्ये पाळण्या असायचे, झोळ्या असायच्या. आता आहेत का? पूर्वीच्या काळी बाळ झोळीमध्ये टाकलं की आई गाणं गायची. आता गाते का? आता गात नाही. ती त्याच्याकडे मोबाईल देते. चल छैया 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 छैया, ते बाजारातला 30 रुपयात 2. ऐका ना, मुद्दा माझा असा आहे, आणि बरेच दिवस झाले आपले मालक आले नाही. सकाळी गेले म्हणले अजून आले नाही, 2-4 दिवस झाले. मग या तिघीही आपल्या मालकांच्या शोधात निघाल्या आणि त्या अनुसयेच्या पर्णकुटी जवळ आल्या आणि सांगितलं आमचे मालक आले होते का? सांगितलं हो. कुठे म्हणले? म्हणले पाळण्यात आहे. तिघीही त्या पाळण्याच्या जवळ गेल्या, पण कळेना आपला मालक कोणता, आपला नवरा कोणता. ह्या बाळाला उचलायला जावं, तो जर लक्ष्मीचा नवरा निघाला तर परत पातिव्रत्याचं भ्रष्टपणा होणार आहे. आणि म्हणून त्या शरण आल्या. अनुसया मातेला सांगितलं तुम्ही खरोखर पतिव्रता आहात, आम्ही तुमच्या समोर नतमस्तक आहोत. देवाच्या बायकांनी सुद्धा सामान्य स्त्रीच्या समोर नतमस्तक व्हावं, ही पातिव्रत्याची उंची आहे. विठाला 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 आणि बरेच कालावधी गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितल्याप्रमाणे अनुसया मातेच्या उदरी 3 संतती जन्माला आली. पहिलं लेकरू जन्माला आलं, त्याचं नाव ठेवलं दुर्वासा. दुसरा अवतार जन्माला आला,
त्याचं नाव ठेवलं दत्त. हात वरती करा, बोलिये दत्तात्रेय भगवान की. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बोलिए दत्तात्रेय भगवान की जय. साईनाथ महाराज की जय. पहिलं अपत्य झालं, नाव ठेवलं दुर्वासा. दुसरं अपत्य झालं, नाव ठेवलं दत्तात्रेय. आणि तिसरं अपत्य झालं, नाव ठेवलं चंद्रमा. ही 3 अपत्य एक भगवान शंकराचा अवतार आहे, दत्तात्रेय प्रभू विष्णूचा अवतार आहे, आणि हा जो चंद्र आहे हा ब्रह्मदेवाचा अवतार आहे. हे 3 तत्व एकत्र आले आणि म्हणून या 3 तत्वाकडे जगद्गुरु तुकोबाराय अधिष्ठानाने बघतात. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांना ते दत्तात्रेय प्रभू कसे तीन भासतात. शिरे सहा हात. तीन 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 शिरे सहा हात. जय हो. तीन शिरे सहा हात. तीन शिरे सहा. तीन शिरे सहा हात. तीन शिरे सहा हात. तीन शिरे सहा हात. तीन शिरे सहा जय हो ताई, वा वा. सहा हात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्री गुरु तुकोबराय सांगतात दत्तात्रय भगवान कसे आहे. आता काही काही लोक एकमुखाच्या दत्ताला मानतात, आता त्यांची श्रद्धा आहे, पण खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबराय दत्तात्रय भगवान परमात्म्याकडे बघताना म्हणतात त्या भगवान परमात्म्याला 3 शिर आहे, एक ब्रह्मा, एक विष्णू आणि एक महेश. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
सामोरी बसले मला श्री दत्त गुरु दिसले. हो महाराज म्हणून म्हणतात तीन शिरे ज्याला तीन तोंड त्याला एक तोंड त्याला हात किती. हे म्हणले एक तोंड त्याला हात 6. यांना पाकिट देऊन जाऊ द्या लगेच. म्हणजे जिडं वारं आहे तिडंच कोरडं आहे अशी गंमत झाली आता. तीन शिरे 6 हात. मी म्हणलं एक शिराला 2 हात, 2 शिराला 4 हात, 3 शिराला हिशोब सांगतोय पण पाय 2 ध्यानात धरा. 3 शिरे 6 हात असा जो भगवान परमात्मा आहे तया माझे दंडवत. अशा या दत्तात्रय प्रभूच्या काखेमध्ये काखे धोळी पुढे श्वान, काखे धोळी पुढे श्वान, काखे धोळी पुढे श्वान, काखे धोळी पुढे श्वान, हो काकी धोळी पुढे श्वान, काकी धोळी पुढे श्वान, हो काकी धोळी पुढे श्वान, काकी धोळी पुढे श्वान, नित्य दानवीचे दान, हो नित्य दानवीचे दान, नित्य दानवीचे दान, नित्य दानवीचे दान, काखे धोळी पुढे श्वान, 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 हो काखे धोळी पुढे श्वान, हो काखे धोळी पुढे श्वान. काखी जोळी पुढे श्वान. भगवान दत्तात्रयांच्या काखामध्ये काय आहे झोळी आहे आणि समोर मात्र श्वान म्हणजे कुत्रे आहे. ऐका एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला महिला वर्ग. गुरुवारचा उपवास करायचा आणि गुरुवारी कुत्र्याला नैवेद्य दिल्याशिवाय जेवायचं नाही. असं जर केलं तर आपल्या अंतकरणातली इच्छा पूर्ण होते. काखी जोळी पुढे श्वान आणि सांगितलं दत्तात्रय प्रभू नित्य जान्हवीचे स्नान. आजही दत्तात्रय प्रभूचा अवतार चिरंजीव आहे. आजही दत्तात्रय प्रभू कोल्हापूरला भिक्षा मागायला जातात. गोदावरीच्या तीरावरती एक गावाचं नाव विसरलो मी. एक गाव आहे त्या गावामध्ये ते भोजनाला पांचाळेश्वर मानभाव पंथाचं तिथं तीर्थस्थान आहे. त्या पांचाळेश्वराला ते भोजन करायला येतात. नीट ऐका काय कोल्हापूरला भिक्षा मागतात, पांचाळेश्वरला भोजन करतात आणि माहूर गडावरती दत्तात्रय प्रभू झोपायला जातात. दररोज ज्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू झोपतात त्या ठिकाणी अशी फुलं अंथरली जातात. सरपंच साहेब ती फुलं अंथरली जातात आणि त्यावरती चादर अंथरली जाते. सकाळी ज्या वेळेला पुजारी येतो ती चादर उचलतो त्यावेळेला त्या ठिकाणी मनुष्य झोपल्याच्या नंतर जशी फुलं चेपतात त्या असा त्या ठिकाणी आरास असते. म्हणजे दत्तात्रय प्रभू चिरंजीव नाही, दत्तात्रय प्रभू आजही आहे. काखी झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. अशा दत्तात्रय प्रभूंच्या डोक्यावरती माथा जटांचा भार, डोक्यावरती जटांचा भार आहे आणि अंगावरती दत्तात्रय प्रभूंनी विभूती लावलेली आहे. असे दत्तात्रय प्रभू हातामध्ये त्यांच्या भगवान परमात्म्याचे जे शस्त्र आहे त्याबद्दल तुकोबराय वर्णन करतात. शंखचक्र गदा हाती, शंखचक्र गदा हाती, शंखचक्र गदा हाती, शंखचक्र गदा हाती, हो
भगवान परमात्म्याच्या हातामध्ये शंख आहे आणि चक्र आहे. हे भगवान परमात्म्याचा आवडता आश्रय बरं का चक्र. भगवान श्रीकृष्णाच्या करंगोळीवरती काय होतं? चक्र. आणि भगवान परमात्म्याचा शंख होता. आणि असे ते शंख चक्र गदा हाते आणि भगवान परमात्मा दत्तात्रय प्रभूच्या पायामध्ये पायी खडावा गरजती. खडावा ह्या लाकडाच्या असतात आणि त्या चालताना त्याचा आवाज येत असतो. तुकोबाराय म्हणतात पायी खडावा गरजती काखी झोळी पुढे श्वान नित्य जानवीची स्नान. सगळ्यांनी हात वरती करा. मोठ्या प्रेमानं प्रभूचं भजन करा. विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई संत स्वागतासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख करतो आहे त्यांनी महाराजांच्या स्वागतासाठी पुढे यायचं आहे. आजचे हरे विठोबा रवींद्र लाखोजी गोपने, पंडित भास्करराव गुंजाळ, हरिभक्तप्रायण बन्सी महाराज गुंजाळ, हरिभक्तप्रायण उद्धवराव महाराज बिराजदार, संपतराव भागाजी गुंजाळ, अनिल पांडुरंग गुंजाळ यांना विनंती आहे आपण संत स्वागतासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. भाऊसाहेब रखमा गुंजाळ. चला. माये जय विठोबा रखुमाई हाय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि पोपट भाऊ आरगडे उपसरपंच पुढे यायचं आहे. हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. सन्माननीय उपसभापती नवनाथ भाऊ आरगडे आपणही पुढे यायचं आहे संत स्वागतासाठी. नवनाथ भाऊ आरगडे उपसभापती, पोपट भाऊ आरगडे पुढे या. हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत. जगद्गुरु तुकोबाराय भगवान दत्तात्रय प्रभूच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी करतात. अगदी 8:45 वाजता कीर्तनाची सांगता होणार आहे. आहे ना बसायची तयारी? त्यानंतर बसायचंच आहे जेवायला, नाही का? आहे का? या ठिकाणी या कीर्तनाचं नियोजन ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली, ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं, असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आणि आपल्या गावचं अतिशय मानाचं पद ज्यांच्याकडे आलेलं आहे असे आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आमचे मित्र नरेंद्र भाऊ अर्थात अमोलदादा गुंजाळ. एकदा यांच्याकरता जोरदार टाळी होत्या. दादांनी मला या ठिकाणी बोलवलं, अतिशय आनंद वाटला. माझी तारीख गेलेली होती पण तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ती कॅन्सल झाली. म्हणलं दत्तात्रय प्रभू इतक्या सुगीच्या काळामध्ये इतका मोठा तोटा नको बाबा.
असा मनात विचार आला नामोलदादांचा कॉल आला, म्हणले तारीख आहे का खाली. त्यांना वाटलं हे हो नाहीच म्हणतील, पण म्हणलं आहे बुवा. म्हणले माझं बॅड लक होतं, पण तुमच्यामुळे ते गुड लक झालं. ऐका, अतिशय आनंदाचं या ठिकाणी वातावरण आहे. तुमचं गुंजाळवाडी गाव अतिशय पवित्र पावन आहे. या गावामध्ये अहमदनगर जिल्ह्यात नसेल इतकी मोठी भगवान हनुमंतरायाची मंदिराची प्रतिकृती आपण सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी साकारलेली आहे. आजही या कार्यक्रमाकरता कैलासवासी लखुजी आवडाजी गोफणे यांच्या स्मरणार्थ रवींद्र लखुजी गोफणे आणि नितीन लखुजी गोफणे यांनी अन्नदान केलेलं आहे. कीर्तन सेवादान हे नाव जरा मोठ्यानं वाचावं लागेल मला वाटतं. कीर्तन सेवादान ज्यांच्याकडे आहे, जे आजच्या कीर्तनकारांचं मानधन देणार आहे, असे श्री पंडितराव भास्करराव गुंजाळ, सदस्य ग्रामपंचायत गुंजाळवाडी. साऊंड सिस्टीमचं सौजन्य ज्यांनी केलेलं आहे सौभाग्यवती आरतीताई अनिल गुंजाळ, सदस्य ग्रामपंचायत गुंजाळवाडी. ही लाइटिंग सौजन्य ज्यांनी केलेलं आहे आमचे परममित्र नवनाथ भाऊ आरगडे. बऱ्याच दिवसाचा गॅप झाला, मित्राबद्दल बोलणार आहे मी पुढे बरं का, स्पेशल तुमच्यासाठी. आमची भेट नाही गाठ नाही, ते उपसभापती पंचायत समितीचे आहे. मी सगळे व्हिडिओ पाहिलेले आहे तुमचे फेसबुकला, ते सगळे, फक्त बोलणं झालं नाही. आणि नरेंद्र भाऊ गुंजाळ हे लाइटिंगचं यांचं सौजन्य आहे. वादक गायक सौजन्य भाऊसाहेब रखमा गुंजाळ, उज्ज्वला सुभाष गुंजाळ, सविताताई भाऊसाहेब गुंजाळ ही सदस्य आहे. जनरेटर व बॅटरी सौजन्य माऊली बॅटरी अँड सर्व्हिस स्टेशन गुंजाळवाडी. प्रोप्रायटर भाऊसाहेब गणेश गणेश ज्ञानदेव गुंजाळ. पाणीजार सौजन्य गुंजाळ ॲक्वा. प्रोप्रायटर नितीन संभाजी गुंजाळ. फटाके सौजन्य मच्छिंद्र दादा गुंजाळ. व्हाईस चेअरमन श्री पप्पू उर्फ प्रमोद सुदाम गुंजाळ. उपाध्यक्ष काय ते काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजाळवाडी. यूट्यूब सौजन्य कीर्तन ज्यांच्यामुळे यूट्यूबवरती येणार आहे, टाका बरं का. तुमची जाहिरात करतोय आता. काय नाव तुमच्या चॅनलचं? माऊली यूट्यूब चॅनल. यांच्यासाठी सौजन्य आहे श्री ज्ञानदेव तवाजी गुंजाळ, माजी सरपंच ग्रामपंचायत गुंजाळवाडी. महाप्रसाद अन्नदाते सत्कार सौजन्य आणि फोटो फ्रेम अँड ट्रॉफी सोमनाथ काय ते एरंडे सुकेवाडी यांच्याकडून आहे. लाइटिंग रवींद्र बाजीराव गुंजाळ. आचारी शरद कारभारी गुंजाळ. यांच्याकरता एकदा टाळे वाजवा, आपली अवस्था घेत जायला. आणि साऊंड सिस्टीम मंडप बाळासाहेब आव्हाड. अशी सगळी यादी वाचली. खऱ्या अर्थानं ज्यांचे ज्यांचे नावं आले त्यांनाही धन्यवाद. सगळ्या गावकऱ्यांकरता एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया बोला. हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया बोला. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. माऊली सच्चिदानंद साईनाथ महाराज साईबाबाच्या या प्रांगणामध्ये असणारी ही दत्तप्रभू जन्मोत्सवाची कीर्तनरूपी सेवा. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर, साई बाबा रमावर, साई बाबा रमावर. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत बसवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत बसवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. वाट असे ती वळणाची, आले पायाला ते फोड. साई तुझ्या दर्शनाने फोड
वाटती रे गोड साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान. पण मला वाटतं तुम्ही तिकडं जायचं ताण ठेवला नाही. साई बाबा मी शिर्डीला गुंजाळवाडीत येईन. विठाला 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 श्री गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. ऐका, कीर्तनाची सांगता अगदी 5 मिनिटामध्ये होते. आपण या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. भगवान परमात्म्यानं आपल्याला जन्माला घातलेलं आहे, मात्र आपलं पालन पोषण आपल्या आई वडिलांनी केलेलं आहे. म्हणून आईबद्दल प्रीती ठेवा, आईबद्दल प्रेम ठेवा आणि वडिलांबद्दल प्रेम ठेवा. ऐका ना, टाइमपास करत नाही बरं का, महत्वाचं बोलतोय. या जगामध्ये माय आईची किंमत त्याला विचारा ज्याची आई लहानपणीच वारलीये. बापाची किंमत त्याला विचारा ज्याचे वडील कधी वारले हे त्याला कळत नाही. म्हणून आई वडिलांवरती प्रेम करा. मेल्यावरती कीर्तनकाराच्या गळ्यात कितीही हार घातले, आई बाप पुन्हा येत नाही. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. अरे म्हातारपणी त्या आई बापाला लावस विक मागायार वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. मिळेल का हो? म्हणून बापावरती प्रेम करा. उरा मंदे माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये आसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बापाची किंमत बाप गेल्यानंतर कळते. मी आता कीर्तनकार आहे ना तुमच्या समोर. मी 3रीत असताना माझे वडील वारले सरपंच साहेब. 3रीत असताना मी बाप नाही तरी कीर्तनकार झालो आईच्या मायानं. जर माझे वडील असते तहसीलदार नाही तर प्रांत काहीतरी नक्कीच झाला असतो, पण बाप नाही ना. लहानपणीच बापाची छाया हरवली. म्हणून बाप समजून घ्या, मेल्यावर रडूच नका, जिवंतपणी बाप समजून घ्या. आता नवनाथ भाऊ तुमच्यासाठी जगायचंय ना, आनंदानं जगा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरिवळावा. इतका आनंदानं जीवन जगा. आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल त्याच्या छातीमध्ये धस आणि डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं पाहिजे. कोरोनाच्या काळात किती लोक मेले, रडलं का कोणी? पण आपण गेल्याच्या नंतर आईसी करनी करके चलो, हम रोये हम हसे और जग रोये. आपण मेल्याच्या नंतर जगानं रडावं इतकं आपल्याला चांगलं वागायचंय. आणि ऐका, मित्र कमवा. फेसबुकवरती 5000 फ्रेंड काय कामाचे? इकडं तर चौकात मला मारलं कोणी, फोन तुम्हाला गेला तर तुम्ही याल का? ते फेसबुकचे फ्रेंड शोधावे लागतील. ऐका ना, मित्र कमवा. पण टेम्पोभर मित्र कमवण्यापेक्षा 2 मित्र कमवा. माणसाला माणसात बसवण्याचं काम मित्र करत असतो. मैत्री असावी श्रीकृष्ण सुदामासारखी. एक द्वारकेचा राजा आहे आणि एकाला पांघरायला घालायला चांगले कपडे नाही नवनाथ भाऊ, तरी मैत्री किती दृढ होती हो, नाही का? आपली मैत्री सुद्धा अशीच टिकली पाहिजे. दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कधी, वाट चुकणार नाही
कर कधी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. एक मिनिट बाकी बरं काय का. श्री गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे दिगंबर तुका म्हणे दिगंबर म्हणे दिगंबर तुका म्हणे दिगंबर हे तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार काके तोडे श्वान काके तोडी पुढे श्वान तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार काके तोडी पुढे श्वान कीर्तनाला साथ देण्याकरता आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण निलेश महाराज कांगणे शिवनाथ महाराज दत्तात्रय महाराज हो भाऊ इकडं पहा दत्त जयंती पहा ते कुठं खाली दत्तात्रय महाराज वा वा काय योग आहे आज बा ना कीर्तनात साक्षात दत्तात्रय भगवान वाजवण्याकरता आलेले आहे. विनेकरी बाबा या ठिकाणी आमचं श्रद्धास्थान गुंजाळ बाबा समोर बसलेले आहे. बाबांकरता एकदा टाळी वाजवा. मोठा अधिकार आहे त्यांचा. सगळ्यांच्या पाया पडतो. करविली तैशी केली कटकट वाकडे गणेट देव जाणे. जे चांगलं असेल ते श्रीगुरु हरिभक्तीपरायण गाथामूर्ती रामभाऊ महाराज राव श्री क्षेत्र आळंदी विठ्ठलाश्रम यांचं आहे. जे चुकीचं असेल ते माझ्या वाणीच्या बुद्धीचे दोष समजा माझं मला परत करा. निश्चितपणाने पुढच्या वेळेला चांगलं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. सुंदर अशी साऊंड सिस्टीम सगळे टाळकरी मुलं आणि मुले या ठिकाणी आमच्या साबळे ताई आहे. ताईंचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. माऊली यूट्यूब चॅनलवाल्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या अमोल दादांचे सरपंच गुंजाळवाडी यांचे आभार व्यक्त करतो. कीर्तनाची सांगता विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली